बांदेश्वर बांदा या टीमने इथे टॉस जिंकलाय. मकरंद तोरसकर यांचा हा संघ आहे आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय साकिब 11 विजय दुर्गच्या विरुद्ध समीर धोपावकर यांच्या संघाच्या विरोधात. पहिलं षटक टाकण्याच्या तयारीत. गोलंदाजीसाठी गौरेश नागवेकर बेरणे एक्सप्रेस पहिलं षटक टाकेल. गोव्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी जवळच आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलेला नाहीये. सिंगल इथे मिळते. तुम्ही पाहताय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 22वे पर्व आणि एक सदाबहार पर्व. 22 वर्षाची परंपरा अखंडित या स्पर्धेची राहिली आहे. कोरोनाचं संकट संपूर्ण भारतावर आलं, विश्वावर आलं, त्यावेळेला ही स्पर्धा थांबली, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा दिमागदार सोहळा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा तुम्ही पाहिला आणि तो अविरत सुरू आहे. पुढचा बॉल गौरेशचा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. गलीमधून मागे निघतोय बॉल. तिथे क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत एक धाव मिळेल. दोन्ही फलंदाजाने खातं इथे उघडलंय. अक्कूचं खातं उघडलंय. विक्रांतचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 2. अक्कू आणि विक्रांत साकिब 11 टीम मध्ये सलामीची जोडी. पुढे टाकलेला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑन साइडला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. एक तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल थोडासा पुढे टाकला. फुलर लेनचा होता. बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. त्याचमुळे नॉन स्ट्रायकिंग एंडचा विक्रांत थोडासा कानमंत्र देण्यासाठी गेलाय अक्कूकडे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले खूप महत्वाचा आहे. 2 षटकांचा 6 ओव्हरचा सामना. पुन्हा एकदा पुढे टाकलाय. ऑन साइडला स्लॉक करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला एकच धाव तिथे मिळेल अक्कूला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ क्रिकेटची सेवा इथे करतात. पंढरीच्या विठुरायाची सेवा ते करतात. एक मोठा उत्सव त्यांच्या गावामध्ये असतो. या पंचक्रोशीमध्ये नाव आहे आनंदवाडीचं. त्या उत्सवाबद्दल चांगला फटका. ऑन दी अप बॅकफुटला जात असताना खेळलाय. बॉल चाललाय. 2 टप्पे घेत सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. विक्रांतच्या बॅटमधून येतोय चौकार. तो सप्ताह आणि तो महोत्सव. पांडुरंगाची सेवा करणारे हे मंडळ आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आणि खूप मोठा महोत्सव आनंदवाडी गावामध्ये असतो. आजच सकाळी आनंदवाडी गावाला भेट दिली. आनंदवाडी बंदराला भेट दिली. समुद्र सफर पूर्ण केली आणि किती मोठा समुद्र किनारा या परिसराला लाभलाय. निळाशार समुद्र म्हणजेच देवगड. हापूस आंब्याचं शहर म्हणजेच देवगड. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजेच देवगड. त्याचबरोबर हॉटेल वसंत विजय नंबर 1चं हॉटेल म्हणजेच देवगड. आणि जर तुम्ही पर्यटक म्हणून देवगडात येत असाल तर या सर्व गोष्टींना आणि आनंदवाडीला एकदा नक्की भेट द्या. कामिका एकादशीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आनंदवाडीत. आणि त्याचबरोबर शिमगा, ज्या शिमग्याची वाट संपूर्ण महाराष्ट्रात कोकणी मालवणी बांधवांकडून पाहिली जाते, आपल्या गावित समाजाकडून पाहिली जाते. कोकणचा महोत्सव म्हणजेच शिमगा आणि तोही शिमगा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आनंदवाडीच नव्हे तर संपूर्ण कोकणात. गिरीश कोचरेकर पहिलाच बॉल हवेत खेळलाय. प्रॉपर टायमिंग. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. येतो षटकार.
पार. दुसरा बॉल ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला करा फिल्डिंग. बॅकअप मिळतंय. 2 धावा विक्रांत जाधवला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धावा मिळतील विक्रांत जाधवच्या खात्यामध्ये. गिरीश कोचरेकरच्या विरुद्ध आक्रमक बॅटिंग करत असताना विक्रांत कांबळे फलंदाजीसाठी. विक्रांत कांबळे फलंदाजी करतोय. अंपायरचा इशारा, यावेळेला वाईड बॉल येईल. एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. विक्रांत कांबळे सध्या अप्रतिम फलंदाजी करतोय. 14 धावांवर तो पोहोचलाय. शॉर्ट बॉल पूल केलाय. चांगला फटका. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 18. शिरले शांबरे टीमचं नेतृत्व करतायत. रोहन भोसले या टीम मध्ये अक्कू, विक्रांत, सोहेल, राजा हे सर्व खेळाडू खेळतायत. बॉल हवेत. फिल्डर नाहीये. मागे धावतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा इथे मिळतील. अक्कूच्या खात्यामध्ये 2. टीमची धावसंख्या 20. तिसरा धावेचा प्रयत्न परंतु नाही मिळणार. 20 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. शाकिब 11 विजय दुर्गच्या बांदेश्वर बांदाच्या विरुद्ध खेळत असताना हे थोडंसं महागडं षटक गिरीश कोचरेकरचा. आतापर्यंत 12 धावा त्याने खर्च केल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल गिरीशचा. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा पूल करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल अक्कूला. टीमची धावसंख्या 21. शेवटचा बॉल शिल्लक. पॉवर प्लेचा 6 षटकांचा सामना. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने 5-5 षटकाचे असतील. याची सर्व कॅप्टननी नोंद घ्या. याच फॉर्मॅटने आतापर्यंत आपण आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली आहे. दररोज 6 मॅचेस होतात. एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतो. चांगला बॉल. एक्सप्रेस बॉल. मागच्या सर्व बॉलच्या तुलनेमध्ये थोडासा वेगाने टाकला होता. सरळ गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम साकिब 11 विजय दुर्गची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 21. 21 विदाउट लॉस. यस डीजे सुरभी. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या गौरेश नागवेकरने. तो आता गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी केली होती गौरेश नागवेकरने. पेन एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. गोवा राज्य अगदी जवळच आहे. तिथून हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. गोव्याचे अनेक खेळाडू येतात दरवर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळण्यासाठी. अपाली कलंगुटकर गोवा पोलीस मधला खेळाडू. हा बॉल बरोबर यष्टांचा वेध घेणारा परफेक्ट यॉर्कर. अराउंड द लेग बोल्ड केलंय. लेग स्टंपच्या वर जाऊन धडकणारा हा गौरेशचा बॉल आणि आउट होतोय अक्कू. पहिला धक्का इथे बसतोय शाकिब 11 विजय दुर्गला.
बॅटर रोहन भोसले फलंदाजीसाठी. विक्रांत कांबळेच्या बरोबरीने खेळ करायचा आहे. 21-1 अशी परिस्थिती. 13 बॉलचा खेळ संपलाय. गौरेशने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली या ओव्हरच्या. दुसरा बॉल थोडासा बाहेर टाकलाय आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर वाईडने पुढे जाते. धावा झाल्यात 22. आज तिसरी रात्र आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि तिसऱ्या रात्रीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. कोकण क्रिकेटचा महासंग्राम, 22 वर्षाची परंपरा ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभली आहे. प्रतिम असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लीग मॅचेस पहिल्यांदा होतात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. या अगोदर नॉकआउट मॅचेस 32 संघ 10-11 हजार रुपयापासून सुरू झालेली स्पर्धा 22व्या पर्वामध्ये पाहता पाहता 3 लाख रुपये हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं. 1.5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं. मालिकेवरासाठी बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले. कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वर यांच्या वतीने ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सिजंटा कंपनीच्या माध्यमातून एकनाथ तेली साहेब यांचं त्याच्यासाठी मनपूर्वक आभार. प्रोप्रायटर आहेत. फुल टॉस, एक हात सुटलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑनला सिंगल मिळते रोहन भोसलेला. या सिंगलच्या जोरावर त्याचं खातं उघडलं जातंय. टीमची धावसंख्या 23. गौरेश नागवेकरने चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. कारण 10 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8, या ओव्हरमध्ये 2, एक वाईट बॉल, एक सिंगल. विकेट घेतली आहे 1. आउट केलं होता कुला. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल. फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला उडवलाय. यावेळेला प्रॉपर टायमिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. विक्रांतच्या बॅट मधून येतोय षटकार. आक्रमक फलंदाज आहे विक्रांत कांबळे आणि त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार फुल टॉस वर आलाय. हा चांगला टप्पा होता. ऑन साइडला खेळायचा होता. शरीराचा वेध घेतला जातोय तोपर्यंत एक सिंगल. अंपायरचा सिग्नल लेग बाय. उमेश मांजरेकर पंचांच्या भूमिकेमध्ये. MCA पंच आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त पंच. कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेत. कोकणचं क्रिकेट अक्षरशः गाजवलंय उमेश मांजरेकर यांनी. ते पंचांची भूमिका पार पाडतात. आणि बंटी केरकर पंचांची भूमिका पार पाडतात. डीप मध्ये फिल्डर आहे. वाह, काय झेल तिथे टिपलाय. ग्लेन फर्नांडिसने हा झेल टिपलाय. ग्लेन वैती देखील पूर्वी भरपूर चांगलं क्रिकेट खेळत आलाय आणि आता ग्लेन फर्नांडिसने हा झेल टिपलाय फलंदाज बाद. रोहन भोसले हा परतलाय. उमेश मांजरेकर पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. बंटी केरकर पंचांच्या भूमिकेमध्ये. बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका, परंतु तिथे स्वतःला स्ट्रेच करत असताना काय सहज झेल टिपलाय तिथे ग्लेनने. अप्रतिम झेल. ग्लेन फर्नांडिस चा एक चांगला झेल. रेडी गावचा हा खेळाडू. काल रेडीचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला. रेडीमध्ये एक प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे. स्वयंभू गणपती. गणेश चतुर्थीला खूप मोठा कार्यक्रम तिथे असतो संकष्टीला. त्यामुळे तो परिसर भरपूर फेमस आहे. रेडीचा काल त्यांचा संघ मात्र पराभूत झाला या स्पर्धेमध्ये. आणि एक चांगला झेल टिपलाय ग्लेनने. ग्लेन फर्नांडिस. प्रसन्न पाटील गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम नेरे. लेफ्ट आर्मर
एक चांगला गोलंदाज आहे लेफ्ट आर्म सीमर प्रसन्न पाटील. फ्लाय स्लिक, शॉर्ट फाईन लेग पॉइंट, शॉर्ट कव्हर. हे क्षेत्ररक्षण पहिलाच बॉल थोडासा दूर ठेवलाय बॅट पासून. फलंदाज विक्रांत कांबळेच्या सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बंटी केरकर यांचा निर्णय येतो डॉट बॉल. प्रसन्न पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करत असताना 6 षटकांची लढत आहे. आजच्या रात्रीतला दुसरा सामना तुम्ही पाहताय. यानंतर तिसऱ्या सामन्यापासून 5-5 षटकांच्या लढती पाहायला मिळतील. पुढे टाकण्याचा प्रयत्न, एक चांगला कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल, एकच धाव मिळेल. फलंदाज विक्रांत कांबळेला. टीमची धावसंख्या सिंगलने स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22 वर खेळतोय विक्रांत, तर टीमची धावसंख्या 31. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावर असताना प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर धावा बनतील 53. शॉर्ट बॉल, आपटलेला बॉल आणि इथे मात्र विकेट किपर खाली येतोय. आउट होईल. आउट झालाय राजा. चांगला झेल टिपलाय तिथे सँडीने. राजा बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज राज फ्रॉम डोंगरी मुंबई. साजिद लाला यांचं नाव नेहमीच चर्चेमध्ये असतं ज्या ज्या वेळेला डोंगरी आणि त्या परिसरातील खेळाडू खेळताना दिसतात. एक काळ गाजवलाय साजिदने. लेफ्ट हँडेड बॅटर, आक्रमक फलंदाज आणि बरोबर हे खेळाडू त्यांनी घडवलेत. त्याच्यापैकी हा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय राज जगताप. फलंदाजी चांगली करावी लागेल राज जगतापला. मोबीन असतील डोंगरीचे, नेहमीच या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. आणि आता शिरलेश आमरे कर्णधार म्हणून काम पाहतो या टीम मध्ये. टीमची धावसंख्या 31. 3 फलंदाज बाद. 4थं षटक मार्गस्थ असताना 6 ओव्हरचा सामना. राज जगतापकडे क्षमता आहे, धावा कराव्या लागतील. एक चांगला स्कोर इथे उभारावा लागेल. समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. समोरच्या टीम मध्ये देखील सुमित ढोंगळे, प्रसन्न पाटील, दाजी गुरव, दाजी नाईक, दाजी धुरत, दाजी नाईक सारखे खेळाडू आहेत. ग्लेन फर्नांडिस, बाबल नाईक, गुरु आरोस्कर, अपाली कलंगुटकर, एक आक्रमक खेळाडू. त्याच्यामुळे एक चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. प्रसन्न लेफ्टी बॅटर राज जगताप. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आजची तिसरी रात्र ग्रुप सी ला सुरुवात झाली आहे. दुसरा सामना इथे रंगतोय. आज देखील 6 सामने तुमच्या समोर असतील. पहिला सामना जिंकलाय मिसबा हॉलिडेजने. सिमेंटचा ट्रॅक, या खेळपट्टीवर ग्रीप करणं, गोलंदाजी करणं हे कठीण आव्हान आहे लेफ्ट आर्म सीमर वेगवान गोलंदाजांसाठी. हा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना प्रसन्न या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्याने फक्त 1 धाव खर्च केली आहे. चांगलं षटक, किफायतशीर गोलंदाजी आतापर्यंत. कंजूस गोलंदाजी करत असताना जास्त जागा दिलेली नाहीये फलंदाजांना. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय, विकेट तो मिळवतोय. एकच धाव त्याने खर्च केली आहे 4 बॉलमध्ये. टीमची धावसंख्या 31. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर बॉल टाकतोय. कदाचित बॅटला लागलाय, पॉइंटला जाईल, तोपर्यंत सिंगल इथे मिळते. खातं उघडलं जाते राज जगतापचं. टीमची धावसंख्या 32. शेवटचा बॉल शिल्लक या 4थ्या ओव्हरचा. प्रतीक स्पोर्ट्स चे मालक प्रतीक सावंत यांनी या स्पर्धेसाठी या सर्व टी शर्ट्स बनवलेले आहेत. लीडिंग स्पोर्ट्स वेअर मॅन्युफॅक्चरर आहेत. आपलाच कोकणातला माणूस, मालवणचा माणूस. फटका हवेत आहे, फिल्डर येतोय डीप मधून, काऊ कॉर्नर मधून. झेल होण्याची शक्यता, चांगला झेल तिथे टिपलाय अपाली कलंगुटकरने. फलंदाज आउट होतोय विक्रांत कांबळे.
वाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई गाभित समाज अध्यक्ष मुंबई धर्माजी पराडकर साहेब यांना विनंती असेल सुभाष देवगडकर साहेब अर्बन बँक देवगडचे या ठिकाणी साहेबांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर धर्माजी पराडकर साहेबांना विनंती असणार आहे दादा मालनकर साहेब नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर विनंती असणार आहे नेव्हल डॉकयार्ड मुंबईचे दादा मालनकर साहेब यांचा सन्मान केला जातोय. धर्माजी पराडकर साहेब संस्थापक आणि कार्याध्यक्ष आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आणि गावी समाज अध्यक्ष मुंबई हे सन्मानित करतायत दादा मालनकर यांना. ओ टू कॉम्बॉक्स. अपाली कलंगुटकर गोलंदाजीसाठी. गोवा पोलीस मध्ये कार्यरत आहेत. बांदेश्वर बांदा या टीमचे संघ मालक मकरंद तोरसकर हे सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. बांदेश्वर बांदा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. मकरंदजी आपलं सहर्ष स्वागत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आणि त्यांच्याबरोबर साहिल आपलंही सहर्ष स्वागत या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. हे संघ मालक आहेत म्हणून इकडचं क्रिकेटही जिवंत आहे. या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी क्रिकेटर्सला मिळते. मकरंदजी तोरसकर दुसऱ्या बाजूला समीरजी धोपावकर हे संघ मालक आहेत. साकिब 11 विजयदुर्गचे. अपालीची गोलंदाजी सुरू झाल्याने अपालीने आतापर्यंत 2 चांगले चेंडू इथे हाताळलेत. यावेळेला लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, प्रॉपर टायमिंग दिसतंय, बॉल चाललाय डीप मध्ये, फिल्डर येतोय, रिले कॅच साठी प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा मिळतील. शाहिद शेख च्या खात्यामध्ये 2 धावा, परंतु बाउंड्री लाईनवर काय क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं. गिरीश कोचरेकरने बॉल आतमध्ये ढकलला. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून. गिरीश कोचरेकरचा चांगला प्रयत्न बाउंड्री लाईनच्या अगदी 1-2 इंच आतमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला हा फटका. शाहिद 1 धाव मिळेल. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय भरपूर वेगाने. फक्त सिंगल तिथे टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. धावा वाढतायत. टीमची धावसंख्या 36. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा. धावसंख्या थोडीशी थांबली आहे साकिब 11 विजयदुर्गची. त्याच्यामध्ये वेग आणणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये चांगले खेळले परंतु त्याच्यानंतर थोडीशी संत गतीने फलंदाजी सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल. फुटवर्क नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राज जगतापचा. पायच हल्लेले नाहीयेत आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे ते इथे दिसलेलं नाहीये. एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. 5वं षटक सध्या मार्गस्थ प्रगतीपथावर. बॅटची कडा घेतलीये. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. फलंदाज राज जगताप आउट होतोय. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 ला 5. टीम साकिब 11 विजयदुर्ग डीजे. आजही तुमच्यासाठी कुपन उपलब्ध आहेत. खुशखबर आहे तुमच्यासाठी. आजही या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना सुरू होण्याच्या अगोदर एक लकी ड्रॉ ओपन केला जाईल. कुपनची किंमत मात्र फक्त 10 रुपये आहे आणि बरोबर आमचा मुख्य स्टेज आहे त्याच्या बाजूला उजव्या बाजूला काउंटर आहे आपल्या आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं. तिथून तुम्ही कुपन खरेदी करू शकता आणि दररोज रात्री शेवटचा सामना जसा सुरू होतोय, पहिली इनिंग संपते त्याच्यानंतर आपण भाग्यवान विजेता घोषित करत असतो. एक कुपन काढतो लहान मुलांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर त्या भाग्यवान विजेत्याला एक स्मार्ट वॉच आपण दररोज रात्री इथे देतो. तर लगेच आपलं कुपन घ्या. फक्त 10 रुपयात ते कुपन मिळेल. आणि आता पहिला चेंडू निर्धाव आलाय शाहिदच्या विरुद्ध. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
पुढचा बॉल प्रसन्नाचा, दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिला सामना थोडासा एकतर्फा रंगला. आज सामना चांगला होईल का हीच अपेक्षा. बांदेश्वर बांधाची आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली आहे. मकरंद तोरसकर यांनी हा संघ बांधलाय, यांनी बांध्याचेच आहेत. बांदेश्वर बांधा माजी ग्रामपंचायत सदस्य शाहिदची विकेट इथे मिळाली आहे. फलंदाज बाद. तर 6वं षटक सध्या सुरू आहे आणि आतापर्यंत 36-6 अशी परिस्थिती आहे साकिब 11 विजयदुर्ग या संघाची. सुरुवात चांगली झाली होती, पॉवर प्ले मध्ये धावा केल्या, परंतु त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट गमावल्या आणि त्याच्यामुळे दबाव बनलाय या टीमवर. महत्वाचं म्हणजे विक्रांत कांबळेने खूप चांगली सुरुवात करून दिली होती. आता टीमचा कॅप्टन श्रीलेश आंबरे मैदानामध्ये खेळण्यासाठी. बंड्या, श्रीलेश आंबरे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 36. बॉल शिल्लक आहेत आता फक्त 3. आणखीन एक चांगला बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे डॉट बॉल येतोय. आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू निर्धाव टाकलेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक आलेलं नाहीये, मेडन ओव्हर आलेली नाहीये, हॅट्रिक झालेली नाहीये. अर्धशतक आलंय. पाहूया मेडन ओव्हर येते का. हा बॉल बॅटच्या आतमध्ये लागतोय. फाईन लेगला फिल्डर आहे. 1 धाव मिळेल, नाही येणार असं वाटतंय. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 37. 3 विकेट आणि 3 धावा खर्च केल्यात प्रसन्न पाटीलने. शेवटचा बॉल पहिल्या डावातला. धावा झाल्या 37. 6 फलंदाज बाद. शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर. 1 धाव इथे मिळते, परंतु पाहूया एक्स्ट्रा आहे का. लेग बायचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळेल आणि अशा पद्धतीमध्ये पहिलं सत्र इथे संपलंय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 38. 39 धावांचं लक्ष्य असेल बांदेश्वर बांधा या टीमच्या समोर. 39 टू विन. देवगडमध्ये 2 दिवस गेली आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणं झालं आणि देवगडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वसंत विजय हे देवगडमधील आणि सिंधुदुर्गातील नामवंत या ठिकाणी हॉटेलमध्ये गेली 2 दिवस चांगल्यापैकी जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. बाळा कोळंबकर असतील, दिग्विजय कोळंबकर असतील, त्यांच्याकडून अतिशय उत्तमोत्तम पदार्थांचं या ठिकाणी सेवन देखील आम्हाला करायला मिळालं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या दोघांनी आणि संपूर्ण त्यांचं कुटुंबच याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही आठवण किंवा त्यांच्या या रेस्टॉरंटमधली आठवण वर्षभर रेंगाळत राहताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण जरी कधी देवगडला आलात, हॉटेल वसंत विजयला भेट द्यायला नक्की विसरू नका. धन्यवाद. उपस्थित राहत आहेत. विशेष म्हणजे हा संघ जर पाहिलं तर मुलाच्या नावाने साकिब 11 हा संघ या ठिकाणी पाहिला जातोय आणि त्यांची कुवेत सारख्या देशामध्ये साकिब इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी देखील कार्यरत आहे. परंतु आखाती देशांमध्ये एवढं मोठं नाव कमावलेलं असताना ते त्यांच्या गावात विसरलेले नाहीयेत आणि आज आपल्या गावाकडची ही मानाची स्पर्धा खेळण्यासाठी ते या ठिकाणी आले. एकदा जोरदार टाळ्या आपण समीर साहेबांच्या या ठिकाणी आणि त्यांना ठिकाणी केलं जाईल. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती असणार आहे. गावित समाज डोंबिवली अध्यक्ष
तथा संस्थापक कार्याध्यक्ष आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ धर्माजी पराडकर साहेबांनी सर्वच असणार आहे. ज्यांच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे असे समीर धोपावकर साहेब कुवेतचे ख्यातनाम उद्योजक, त्यांचा सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या वतीने. असंच प्रेम असेच ऋणानुबंध या आनंदवाडी ग्रामस्थांच्या साठी राहू दे. समीरजी धोपावकर साहेब कुवेत मधील एक ख्यातनाम असे उद्योजक आणि आज मात्र त्यांचे या ठिकाणी आज झालेलं आगमन. माईक चेक. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा लगेचच. सुमित डोंगडे, जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बांदेश्वर बांधा संघमालक मकरंद विजय तोरसकर यांचाही सन्मान केला जातोय. उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य मकरंद विजय तोरसकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर या आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती असणाऱ्या धर्माजी पराडकर साहेबांना, कारण या स्पर्धेमध्ये भाग घेणारा हा प्रत्येक संघ मालक देखील तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. आनंदवाडीची ही स्पर्धा 22 वर्षाची झाली आहे. 22 वर्षाची परंपरा असणारी कोकणातील नामवंत स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी मकरंदजी विजय तोरसकर बांदेश्वर बांधा संघ मालक यांचा केला जातोय विशेष सन्मान. धन्यवाद. कारण हे सगळे संघ मालक खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे देखील एक महत्वाचे घटक आहेत आणि त्यांचा हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. चॅम्पियन्स ट्रॉफी आनंदवाडी देवगड सिंधुदुर्ग सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. बांदेश्वर बांधा आणि विरोधात साकीब 11 विजयदुर्ग असा सामना आपण पाहतोय. पहिली बॅटिंग करत असताना 38 धावा झालेल्या 6 षटकांमध्ये 39 करायच्या आहेत आणि पाठलाग करत असताना पहिलं षटक घेऊन श्रीलेश आमरे गोलंदाजीसाठी बॅटिंगसाठी सुमित डोंगडे. पहिला बॉल चांगला होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे एक धाव घेतली गेली. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. एक सूचना आहे, डगआउट मध्ये केवळ खेळाडू असतील याची नोंद घ्यायची आहे. खेळाडूंसाठी जागा खाली करून द्या, आपलं सहकार्य करा. बबल नाईक होडावडा बरोबर ना, कारण पावसाळी स्पर्धा मयूर स्पोर्टची आणि त्याचबरोबर यावर्षी पावसाळ्यात बबल दर्शनच्या बरोबरीने मुंबईला नरेपारच्या स्पर्धेमध्ये देखील आवर्जून दाखल झाले होते लारा बुमराच्या. आणि बबल नाईक हे सध्या सिंधुदुर्गच्या क्रिकेटमधील चर्चेतील नाव आहे, सिंधुदुर्गात सुद्धा आणि गोव्यात सुद्धा, कारण एवढी कलात्मक बॅटिंग पाहायला मिळते. परंतु श्रीलेश आमरे म्हणजेच डोंगरीचा बंड्या बॉलिंगसाठी. हो वेगवान चेंडू पाहायला मिळाला, ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवण्यात यशस्वी राहिले. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. विजयदुर्ग हा संघ देखील साकीब 11 विजयदुर्ग हा संघ देखील तेवढाच बलवान आहे आणि दुसऱ्या बाजूला बांदेश्वर बांधा हा संघ देखील तेवढाच बलवान आहे. पाहूयात मकरंद तोरसकर साहेब आणि समीर धोपावकर साहेब यांच्यामधील हा सामना आपण पाहतोय.
बिग हिट बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि फेकून दिला गेला सीमा रेषा पार. षटकार. वा. बबल नाईक, गाव होडावडा, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. फक्त 21 वर्ष वय. बबल नाईक आता सध्या बॅटिंगसाठी. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. कव्हर्स पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तर पूर्ण केली गेलीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. 39चा पाठलाग करत असताना धावसंख्या पहिल्या षटकात जर पाहिलं तर 9 वर जाताना पाहायला मिळते. बबल नाईक आणि जोडीला सुमित डोंगडे. एक रायगडचे खेळाडू आहेत, एक सिंधुदुर्गचे खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर मुंबईचे गोलंदाज आहेत श्रीलेश आंबरे. उमेन देखील खास डोंगरीवरून उपस्थित आहेत. आपला संघ घेऊन इकडे आलेले आहेत. साकीब 11 विजय दुर्ग. यावेळेला बॉलला टप्पा पडू दिलं, वळू दिलं आणि त्यानंतर वळवलं आणि हाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत. बबल नाईक 4 धावा. आयोजन सुंदर. पहा इकडे चायनामन टाकण्याचा प्रयत्न होता. बॉलला वेगळ्या धाटणीचं वळण देण्याचा प्रयत्न होता परंतु ओळखला बॉल, थोडासा वेट केला आणि पाठवला. यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु क्षेत्ररक्षक तिकडे. कॅच मात्र सुटली गेली आहे. 2 क्षेत्ररक्षक आले जरूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 नाही तर 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 39चा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकात जर पाहिलं तर बिनबाद बांदेश्वर बांदा धावसंख्या 15 झालेली आहे. डीजे 1 ओव्हर संपली. मध्ये अनुभव संपन्न असे गुणलेखक या स्पर्धेसाठी पंच म्हणा, गुणलेखक म्हणा, या सगळ्याच गोष्टींची आयोजकांनी काळजी घेतलेली आहे. आणि या प्रेक्षकांसाठी, प्रेक्षक बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या, हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर युवा गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. देखील 21 वर्ष वयाचेच गोलंदाज आहेत. साहिल उज्जेली गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बबन्स महाविद्यालयासाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. घाटकोपर असलपा परिसरामध्ये वास्तव्यास असतात. पाहूया समोर पनवेलच्या पारगावचे खेळाडू बॅटिंगसाठी सुमित डोंगडे, मिस्टर RPL. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याच्यावर आक्रमण, फेकून दिला बॉलला. 6-6-6 षटकार. सुमित 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात आणि दुसऱ्या पर्वात लगातार 2 पर्व मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी जिंकण्याचा मान ज्या खेळाडूला मिळालेला आहे तेच बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आकाश तारेकर यांच्या बरोबरीने मात्र क्रिकेटचे सोबतीने क्रिकेटचे धडे गिरवले आणि आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील सुमित डोंगडे या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. परंतु साहिलला कमबॅक करावं लागेल. 21 धावा झालेल्या आहेत. हो यावेळेला या का आपण एवढ्या लांब आलेलो आहेत दाखवून देत आहेत साहिल उज्जेली. पहिला चेंडू जरूर चुकला होता परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. किंचितचा बॉल वळला देखील आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला देखील. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत आणि पहिला दोन्ही दिवस जो संघ म्हणजे विजेत्यामधील जो संघ पराभूत झाला होता, म्हणजे तिसरी मॅच पराभूत झाला, त्या दोन्ही टीमने मात्र पहिल्या दोन्ही दिवस क्वालिफाय झालेत, सेमीफायनलला गेलेले आहेत. हा इतिहास पहिल्या 2 दिवसाचा आहे. यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने खेळला हा चेंडू. 1 रन तिकडे मिळेल. थोडासा खाली चेंडू राहिला, लगेच या ठिकाणी फायदा घेतला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या.
यानंतर दोन्ही संघ विजेते आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सामन्यातील विजेता संघ मिसबा हॉलिडेज कातली आणि चालू सामन्यात जो संघ विजेता होईल त्यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुमित डोंगरे आणि बबल नाईक. चांगला बॉल, पुन्हा कमबॅक केलं, अगदी खोलवर टाकला, उत्तर नव्हतं सुमित यांच्याकडे. पहिला बॉल चुकला आणि त्यानंतर जर पाहिलं तर ट्रॅकवर येताना पाहिलं मिळतं साहिल उज्जैली. लहान वय आहे आणि या लहान वयातच जर पाहिलं तर आनंदवाडी सारखी स्पर्धा खेळायला मिळते आणि खूप सारे यंगस्टर्स अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी युवा खेळाडू म्हणून मुंबई प्रीमियर लीग देखील खेळताना त्यांना आपण पाहिलं होतं. रेपॅरच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर देखील राहिले होते, परंतु सुमित यांच्या नावावर देखील बरेचसे विक्रम आहेत. ते बॅटिंग करतायत. आणखीन एक विकेट पाहायला मिळतोय, तो मिड विकेटच्या दिशेने खेळलाय फटका. सुमित डोंगरे ब्रँडेड फटका, 4 धावा, चौकार. पाहायला मिळतात बिनबाद 27 विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. अजित मोहिते यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहू यानंतरच्या मॅच मध्ये. योगेश पेनकर यांच्यासाठी देखील हे मैदान नेहमीच चांगलं राहिलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि इकडे साहिल उज्जैली. काही स्ट्रोक आले त्यांच्या विरुद्ध परंतु यशस्वी राहिले आणि 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. पहिली विकेट आली आहे, 27 धावा. धन्यवाद डीजे. युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंसाठी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये अंडर 24 चॅम्पियनशिप आपल्याला बिग बॅश पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये भिवंडी मध्ये बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दाजी नाईक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सिंधुदुर्गाचा आणखीन एक सिक्सर किंग, गाव होडावडे, तालुका वेंगुर्ला आणि जिल्हा सिंधुदुर्ग. नक्कीच सिंधुदुर्ग क्रिकेटचा बाहुबली म्हणून देखील ओळख आहे. परंतु एकाच गावातील 2 खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बबल नाईक, दाजी नाईक. 2 नाईक मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना रोखण्यासाठी आशिष कौशिक. आशिष कौशिक, आशिष पंडित म्हणून देखील ओळखले जातात. पहिलाच बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. बऱ्याच संघांसाठी पहिला सामना हा सोपा नसतो, कारण बराचसा लांबवर प्रवास करत असताना डायरेक्ट मैदानावर येऊन खेळणं सोपं नसतं. परंतु लीग पद्धतीच्या मॅचेसमध्ये तुम्हाला संधी असते. जरी पराभूत झालात तरी देखील आपण क्वालिफाय होऊ शकता, जे पहिल्या 2 दिवसात पाहायला मिळालं. यावेळेला एक चांगला ताकदवर फटका येताना पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगची दिशा, तिकडे श्रीलेश आहेत. एक धाव मिळेल. बबल नाईक, दाजी नाईक, ओडावडे गावचे 2 सुपुत्र. ग्रामीण क्रिकेट आता सिंधुदुर्गात देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. ग्रामपंचायत लेवलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सिंधुदुर्गात आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय. त्यानंतर अफजल भाई देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. बरीच वर्ष टीम तेही इकडे घेऊन येत आहेत. तसेच मुबीन भाई देखील आवर्जून उपस्थित राहिलेत. एखाद्या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. संघ मालक आले, व्यवस्थापक आले, खेळाडू आले, सपोर्टर आले, सगळेच आलं. त्यावेळेला एक ताकदवर फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. लॉंग ऑनला तो अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव. आशिष देखील चांगले गोलंदाज आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतलाय. मुंबई प्रीमियर लीग असू देत किंवा विविध स्पर्धांमध्ये हॅट्रिक सुद्धा घेताना बऱ्याचदा त्यांना आम्ही पाहिलंय. परंतु सध्या विकेट घ्यायच्या आहेत. विजयाच्या जवळपास प्रतिस्पर्धी संघ पोहोचलेला आहे. बबल
बबल या नावाची बबल सध्या टेनिस क्रिकेटमध्ये आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला. जेवढे शफल झाले तेवढाच बॉल मात्र बाहेर टाकला. डॉट बॉल येतोय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी एक महत्वाची स्पर्धा महाराष्ट्रातील 22वं पर्व या ठिकाणी पाहतोय. एखादं गाव एखादी वाडी आयोजन करणार आणि उभा महाराष्ट्र पाहणार ते आज आपण आनंदवाडीमध्ये पाहतोय. क्या बात आहे. आणखीन एक चांगला बॉल. प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. बबल अतिशय वेगात बॅट फिरवली परंतु बॉल थोडासा कट होतोय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. हे सगळं काही तुम्हाला पुढच्या मॅचसाठी कॉन्फिडन्स देतं. विकेट घेतल्या तो तुम्हाला कॉन्फिडन्स मिळू शकतो. काही डॉट बॉल तुम्हाला कॉन्फिडन्स देतील. दादर प्रभादेवी परिसरातील एक गोलंदाज आहेत आशिष कौशिक. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर आलेत तिकडे आणि आशिष कौशिक सांगतायत मी प्रयत्न करतोय. बबल नाईक आउट. नवीन बॅटर गुरुप्रसाद आरोस्कर पेडनेम गोवा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आनंदवाडीमध्ये देवगडमध्ये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये चांगली बॅटिंग केली. काही आकर्षक फटके त्यांना पाहायला मिळाले. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आणि 15 धावांची खेळी बबल नाईक यांनी केली. आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे बांदेश्वर बांदा टीमसाठी. परंतु विजय दुर्गचं देखील कमबॅक होत आहे. 19 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गुरुप्रसाद बॅटिंगसाठी जोडीला धडाकेबाज दाजी नाईक यांना देखील आपण पाहतोय. नक्कीच गोपाळभट्टा दर्शन बांदेकर याही नावाची चर्चा नेहमीच पाहायला मिळत असते. क्या बात है क्या बात है. सुंदर गोलंदाजी जखडून ठेवलं अक्षरशः. प्रतिस्पर्धी टीम मॅच मध्ये आहे परंतु मॅच लांबवण्याचा प्रयत्न आशिषने केलाय आणि या षटकातील शेवटचे 4ही बॉल डॉट टाकलेले आहेत एवढं मात्र नक्कीच. आणि एकंदरीत 3 धावा या षटकामध्ये आल्या. 3 षटकांचा खेळ संपतोय. 30 धावा 2 विकेट गेलेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता अजूनही बांदेश्वर बांदा टीमला मॅच जिंकण्यासाठी. डीजे नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यातील गोलंदाज येतात. कैफ पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. साकीब 11 विजय दुर्गसाठी 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कैफ आलेत. समोर जर पाहिलं तर दाजी नाईक. त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर गुरुप्रसाद आरोस्कर. मानाची स्पर्धा आहे. प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. मोठी स्पर्धा आहे. tenniscricket.in वर प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे आनंदवाडीमध्ये. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी यानंतर विजेत्यामध्ये लढत होईल आणि या पुढच्या लढती 5-5 षटकांच्या असतील. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत. काही पाहूयात. हो थोडेसे दूर राहिले. बबलू पाटील आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. मिसबा हॉलिडेज कातडी टीमचे संगणक बबलू पाटील महाराष्ट्रातील सिक्सर किंग आपण देखील टॉस साठी सज्ज राहायचंय. 8 धावा दूर या मॅचला जिंकण्यासाठी बांदेश्वर बांदा.
महाराष्ट्राचा उल्लेख करताना चांद्यापासून बांद्यापर्यंत असा केला जातो. नक्कीच शेवटचं गाव आहे. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली जरूर गेली आहे. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे मिळेल. गुरुप्रसाद आणि दाजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडूमध्ये 7 करायचे आहेत. अजूनही विजयाच्या अगदी जवळपास पोहोचली ही टीम. कैफ हा पराभव लांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा होतोय, परंतु लीग मॅचेस आहेत. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे सगळ्याच टीमला. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या लाजबाब स्पर्धेचा. हो, रिवर्स खेळायला गेले परंतु कैफने मात दिली या वेळेला. बॅट तर अतिशय वेगवान फिरवली गेली, परंतु कैफ सुद्धा सांगतात मी आनंदवाडीला का आलोय. प्रत्येकाला सांगायचंय तुम्ही आनंदवाडीमध्ये का आलात, तुम्ही इकडे देवगडला का आलात. काहीतरी टॅलेंट प्रत्येकाकडे आहे म्हणून त्यांची निवड या संघांमध्ये झालेली आहे. संपूर्ण गाव आयोजनामध्ये आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आपल्या गावाच्या नावाची स्पर्धा आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगली कॅच त्या ठिकाणी राज जगताप होते, पकडली जाते कॅच. आणखीन एक विकेट. राज जगताप त्या ठिकाणी कॅच घेत आहेत. राज यांना मी लहान वयातच गोलंदाजी करताना पाहिलंय डोंगरी परिसरामधून. 7 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. गोवा पोलीसचे खेळाडू अपाली कलंगुटकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु पाहूया त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये गुरुप्रसाद आरोसकर. 2 गोवेकर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु विकेट मात्र कैफ घेताना पाहायला मिळाले. 14 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सुरुवातीला थोडंसं लवकर सामना संपेल असं वाटलं होतं, परंतु त्यानंतर आशिष कौशिकने जबरदस्त गोलंदाजी केली आणि याही षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत कैफने सुद्धा चांगलीच गोलंदाजी केली आहे. म्हणजे मागील 8 बॉलमध्ये जर पाहिलं तर 4च धावा आलेल्या आहेत. अपाली बॅकफुटला जात पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न तिकडे होता. डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. तेरा चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. आता मॅच ही टीम कशी फिनिश करणार, षटकाराने, चौकाराने, सिंगल्सने, डबल्सने ते पाहावं लागेल. गुरुप्रसाद व्यावसायिक क्रिकेट गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर विविध विभागातील खेळाडू एकत्र खेळू लागले. चांगला बॉल, सन्मान दिलाय, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला आणि चांगल्या बॉलचा सन्मान देखील देणं गरजेचं असं तो दिला गेला. 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता अजूनही बांदेश्वर बांदा टीमला. साकिब 11 विजयदुर्ग या संघाच्या विरुद्ध. एक डीजे एक महत्वाची सूचना. MS10 DD 3668 3668 क्रमांकाची एक दुचाकी आहे आणि त्या दुचाकीच्या जवळ ज्याचे मालक असेल त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जायचं आहे, कारण पेट्रोल लीक आहे, पेट्रोल गळती त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे 3668 क्रमांकाची मोटरसायकल आहे. MS10 DD 3668 ज्याची कोणाची आहे त्वरित त्या ठिकाणी जायचं आहे. आशिष पुन्हा एकदा आलेत. मागील ओव्हरचे लगातार 4 बॉल डॉट टाकले होते शेवटचे आणि दबाव निर्माण केला होता. 12 चेंडूमध्ये 5. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 34 धावांवर बांदेश्वर बांदा पोहोचलेले आहेत. साकिब 11 विजयदुर्ग. दोन्ही संघांचे संघ मालक देखील तेवढेच जबरदस्त आहेत.
कुवेतमधील ख्यातनाम उद्योजक समीरजी धोपावकर साहेब आणि त्याचबरोबर मकरंदजी तोरसकर साहेब पुढे सरसावले. कव्हरच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय, निघाला सीमारेषा दिशेने आणि पाहुयात गेला सुद्धा सीमारेषा पार. चौकार. गुरुप्रसाद. ओहो, इकडे आणखीन एक जबरदस्त चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या जास्त आली आशिष कौशिक यांच्याकडून. पुन्हा एकदा तेच. वाह, पुढच्या मॅच साठी कॉन्फिडन्स देईल ही गोलंदाजी आणि यासाठी मुंबई ते देवगड असा प्रवास केलाय त्यांनी. 9 चेंडूमध्ये केवळ एका धावेची आवश्यकता. चला, टॉस करण्यासाठी मिसबा हॉलिडेज कातळी संगनायक टॉस साठी उपस्थित राहायचंय. हळूवार पद्धतीने बॉलला पॉइंटच्या दिशेने कट केलंय गुरुप्रसाद यांनी आणि या ठिकाणी विजयाची मोहर उमटवताना पाहायला मिळत आहेत बांदेश्वर बांदा. अभिनंदन. तर साकिब 11 विजय दुर्ग आपणास पुढल्या मॅच साठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतोय पहिल्यांदा टॉस होईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच होईल, त्यामुळे पहिल्यांदा टॉस साठी यायचं विनंती असणार आहे बांदेश्वर बांदा आणि त्याचबरोबर मिसबा हॉलिडेज कातळी. काय गोलंदाजी केली आहे प्रसन्न पाटील यांनी. 2 षटकं, 3 धावा आणि 3 महत्वपूर्ण विकेट. प्रसन्न पाटील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल, परंतु पहिला टॉस होईल त्यामुळे बांदेश्वर बांधा संगनायक सुमित डोंगरे यायचं आहे. मिसबा हॉलिडेज कातळी संगनायक आपण देखील या ठिकाणी त्वरित उपस्थित राहायचे. बबलू पाटील पहिला टॉस होणार आहे. ओव्हर टू कुणाल दाते सर. बबलू पाटील टॉस साठी उपस्थित राहा लवकरात लवकर. सुमित डोंगडे. बबलू पाटील मिसबा हॉलिडेज. बांदेश्वर बांधा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. बबलू पाटील मिसबा हॉलिडेजचे कॅप्टन. प्रवीण सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरचा सामना आहे.